सध्या मोहोळ मतदारसंघात एक वेगळीच क्रेज तयार होताना दिसून येते। आतापर्यंतच्या इतिहासात जे इतर राजकीय नेत्यांकडून कधीही घडलं नाही, मात्र सध्याच्या वास्तविक पाहता समोर दिसून येत आहे। मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी बरोबरच शिक्षण क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा अन्य कोणत्याही सामाजिक दृष्टिकोनातून शिवसेनेचे नेते व उद्योजक राजू खरे यांच्या नावाची चर्चा होताना दिसून येत आहे। त्यामुळे सध्या मोहोळ तालुक्यात आमदार कोण आहेत, खरे की इतर कोणी, असा देखील प्रश्न तालुक्याच्या जनतेला पडला आहे। याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावात एक सामान्य असलेले कुटुंब घरची परिस्थिती तशी हलाखीची। काबाड कष्ट करून आपल्या घरचा उदरनिर्वाह करत असताना आपल्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदतीची गरज भासली असता त्यातच गावातील जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या कानी पडताच तत्काळ त्यांनी राजू खरे यांच्याकडे संपर्क केला असता त्या कुटुंबाच्या सदस्यांना भेटण्यासाठी बोलावले। यानंतर त्या कुटुंबातील सदस्य राजू खरे यांच्या गोपाळपूर येथील फार्मवर भेट दिली असता त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवत सौ तृप्तीताई खरे व राजू खरे यांनी तत्काळ त्यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आले। यामुळे त्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या लग्नाच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळाच आनंद दिसून येत होता। राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मदत केल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे। तसेच याच कुटुंबाने आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या फायनान्सकडे जाऊन आल्यानंतरही काही कागदोपत्रीमुळे अडचणी येत गेल्या, मात्र योग्य वेळी राजू खरे धावून आल्याने साक्षात पांडुरंगानेच मदत केली असल्याने मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी देखील राजू खरे यांचे आभार मानले। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे पाटकुल गाव येथील आज दिनांक 29/2/2024 आजचा आनंदाचा लग्नाचा सोहळा होता आणि अंकुश क्षीरसागर यांचा मुलगा आणि सतीश राऊत यांची मुलगी हे दोघं पण कुटुंब आज विवाहबद्ध झालेत। त्यामुळे पहिल्यांदा मी राऊत आणि क्षीरसागर परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो। आणि आनंदाची बाब अशी आहे की मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार आदरणीय राजाभाऊ खरे यांनी खरोखरच सतीश राऊत कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब आहे आणि त्यांनी माझी प्रत्यक्ष सतीश राऊत त्यांच्या परिवाराने माझी भेट घेतली आणि त्यांनी बँकेत पण प्रकरणासाठी फायनान्ससाठी प्रयत्न केला 2 महिन्यापासून, पण ते प्रकरण सक्सेस न झाल्यामुळं त्यांनी माझी भेट घेऊन घरी प्रत्यक्ष माझ्याशी चर्चा केली। आम्हाला अडचण आहे, या बाबतीत तातडीनं एक राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला विविध जनतेच्या अडचणीला महत्त्व देणारा हा राजाभाऊ खरे हा दिलदार माणूस, त्यांनी माणुसकीनं माझ्या एका फोनवरती तातडीनं त्यांना राऊत परिवाराला आर्थिक मदत केली। त्यामुळं आजचा हा 29 तारखेचा माळी मंगल कार्यालयामध्ये जो अतिशय दिमागदारपणे लग्न सोहळा झाला तो आम्ही बघताना अतिशय आम्हाला आनंद वाटला। त्या मुलीच्या आईवडिलांच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप आम्हाला पण अभिमान वाटला आणि खरोखरच ह्याचं पुण्य राजाभाऊ खरेंना जातं आहे, विजय खरेंना जातं आहे, कारण त्यांनी एका शब्दावरती त्यांना आर्थिक मदत केल्यामुळं आजचा हा लग्नाचा सोहळा ते मोठ्या धाडसानं ते पार पाडू शकले। कारण मुलीकडची अडचण काय असती ते अख्ख्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना माहिती आहे। त्यामुळं राजाभाऊच्या सुद्धा कामाचं आम्ही कौतुक करतो मनापासून। मी सैला संतोष राऊत, राहणार पाटकुल आणि माझ्या मुलीचं लग्न 29 तारखेला असल्यामुळे मी आर्थिक मदतीसाठी भैयासाहेब देशमुख यांच्याकडे गेलते घरी मोहोळला। त्यांनी मग मला म्हणले तुम्ही विजूभाऊ खरे आणि राजाभाऊ खरे यांच्याकडे जाऊन तुमची काय असेल ती अडचण सांगा, ते तुम्हाला मदत करतील। आणि आम्ही त्यांचं लग्न सांगितल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडं त्यांच्या गोपाळपूर या फार्म हाऊसवर जाऊन त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती सगळी सांगितल्यावर त्यांनी आम्हाला मुलीसाठी लग्नासाठी आर्थिक मदत चांगल्या पद्धतीने केली त्यांनी आणि त्यात त्यांच्या आर्थिक मदतीमुळे मी माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थितपणे पार पाडू शकले आणि मला त्यांचा मनापासून आभार मानायचा होता। खरं म्हणलं तर ते उपस्थित राहू शकले नाही, ते त्यांचे भाऊ आलेत विजू खरे, त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते, आभार मानते आणि माझ्या मुलीच्या लग्नाला आल्याबद्दल ते परत एकदा त्यांचे मी आभार मानते।